ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेची सावित्रीबाई फुलेंना अनोखी मानवंदना दिनांक 3 जानेवारी 2026। ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्राम पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ग्राममित्र प्रशिक्षणाचे उद्घाटन सत्र ग्रामसंवर्धन कार्यालय बांधणवाडी येथे संपन्न झाले। ग्राममित्र प्रशिक्षणात ग्रामस्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत, महसूल, ग्रामविकास, पोलीस, वन विभाग, माहिती अधिकार, आरोग्य यंत्रणा या शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणांविषयी माहिती देण्यात येणार आहे। तसेच लेखन, वक्तृत्व, नेतृत्व, संवाद कौशल्य यांचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे। ग्रामस्तरावर काम करणारा कार्यकर्ता घडावा या हेतूने ग्राममित्र प्रशिक्षणाची निर्मिती करण्यात आली आहे। या प्रशिक्षणात रायगड भूषण संतोष ठाकूर, अध्यक्ष ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था, उदय गावंड सामाजिक कार्यकर्ते आणि राजेश रसाळ समन्वयक ग्राममित्र हे प्रशिक्षण देणार आहेत। तसेच 33 ग्राममित्र प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत। ग्राममित्र प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिन्यांचा असून प्रत्येक रविवारी हे प्रशिक्षण होणार आहे। समाजासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्तरावर या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्रीमती सुवर्णा दिवेकर यांनी सावित्रीबाईंच्या आदर्श लक्षात घेता समाज विकासाच्या या कार्यक्रमात महिलांनी सर्वाधिक सहभाग घ्यावा असे आवाहन करीत सदर प्रशिक्षणादरम्यान किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी कोणत्याही शासकीय कार्यालयात कामासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले। सदर उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक ग्राममित्रचे समन्वयक राजेश रसाळ यांनी केले। जास्त कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन ठाकूर यांनी यावेळी केले। यावेळी रुपेश कदम, ॲडव्होकेट समीर भालेकर, उमेद अभियान प्रभाग समन्वयक भावना पाटील, पाणलोट क्षेत्र विकास तज्ज्ञ श्रीकांत म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। तर प्रशिक्षण समन्वयक राजेश रसाळ, राजू पाटील, सचिन पाटील, रणजित पाटील यांनी ह्या प्रशिक्षणाचे व्यवस्थापन केले। राष्ट्रमाज हा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पनवेल, रायगड। आज मला इथे बोलल्याबद्दल सर्वप्रथम यांचे आभार मानते मी की त्यांनी मला इथे बोलवून घेतलं। मला वाटत नाही की आता बघितलं, आता या दोघी या मॅडम होत्या किंवा बाकीच्या होत्या, याला काचरत होत्या। पहिला प्रश्न असा आहे ना की स्टेजवरती याला कोणी काचरू नाही आहे, विशेषतः महिलांनी पण। हा जो कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे, हा कार्यक्रम कशासाठी घेतलेला आहे की छोट्या छोट्या गोष्टींना सुरुवात व्हावी। आपली ग्रामपंचायत असते, त्याच्यानंतर आपल्याकडे नगरपालिका येते, मग जिल्हा परिषद येते, मग विधानसभा येते। या ह्याच्यामध्ये आपण कोणी कचरू नाही आहे। मुळात पहिल्यांदा छोट्या छोट्या गोष्टी आहेत। ग्रामपंचायतमध्ये आता हल्ली सरकार भरपूर निधी देतं। काय निधी असतात, काय योजना असतात, महिलांसाठी भरपूर योजना केलेल्या असतात, त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत। आम्ही हे माध्यम आहोत, पत्रकार हा माध्यम असतो की शासनाच्या योजना ज्या असतात त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता। आता तुम्हाला त्या सरांनी विषय दिला होता आता काय ते की आपलं गाव कसं असावं, मुळात पहिल्यांदा आपलं गाव कसं असावं, या गावामध्ये काय काय गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत, मूलभूत गोष्टी आपल्याला का पाहिजे आहेत। रोजच्या रोज पाणी आली पाहिजे, घंटागाडी आली पाहिजे, स्वच्छता राहिली पाहिजे। मग ह्याच्यासाठी आपणही थोडा पुढाकार घेऊन आपणही पुढे आलं पाहिजे, पण ह्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे। त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे, आज सगळ्या महिला सुशिक्षित झालेल्या आहेत, कोणी असं राहिलं नाहीये। फार क्वचित म्हणजे हातावर बोटावर मोडण्या एवढ्या बायका असतील की ज्यांना अजून त्या ह्याच्यात आहेत, पण त्या करणार होतो। आणि बऱ्याचशा वेळा मॅडम आमचं असं आहे की आम्ही उद्घाटन आणि ह्या सगळ्यामध्ये खूप कमी पडतो। फक्त एक फॉर्मॅलिटी की प्रत्येक वेळेस, कारण आज ज्या सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे त्यांना अभिवादन करण्याच्या निमित्ताने, कारण ती साऊ पुढे आली नसती आणि त्या साऊला ज्योतिबांनी धुळीवर अक्षरं लिहायला शिकवली नसती तर साऊ शिक्षिका झाल्या नसत्या। साऊ शिक्षिका झाल्या नसत्या तर तुम्ही आम्ही आज बोलू शकल्या नसतात। त्यामुळे त्या सावित्रीबाई फुलेंना त्रिवार अभिवादन करतो। आणि ह्या ग्राममित्र प्रशिक्षणाची संकल्पना जी आहे ती संकल्पना अशीच आहे की किती दिवस फक्त संतोष ठाकूर मोर्चा आंदोलनं काढेल, किती दिवस संतोष ठाकूरच प्रत्येक ठिकाणी ग्रामसभेला विरोध करा, मासिक सभेला विरोध करा किंवा अगदी महासभेमध्ये मुद्दे मांडा। तर ही जी मांडणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे असं ग्रामसंवर्धनच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं। जो कार्यकर्ता कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता ह्या संघटनेसोबत जोडलेला आहे आणि तो कार्यकर्ता असा असला पाहिजे की तो उभा राहिल्यानंतर समोरच्या व्यवस्थेला प्रश्न पडला पाहिजे किंवा एक आदरयुक्त भीती राहिली पाहिजे की हा आता उभा राहिलाय किंवा ही ताई उभी राहिली तर ती आता प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही। तर ते प्रश्न विचारणाऱ्यांची जमात तयार करण्याची प्रक्रिया आम्ही आज
सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाईंना अभिवादन अशाच पद्धतीने करूयात असं ठरवून ज्या सुपीक डोक्यातून ही संकल्पना आली ते माझे सहकारी राजेश असाळ, त्यांना तात्काळ होकार देणारी माझी सगळी बाकीची मंडळी, सचिन, मानसीताई, उदय सर आणि राजू पाटील वगैरे सगळी म्हणजे, आणि त्या सगळ्या सुपीक डोक्यातून जी संकल्पना आली त्या संकल्पनेला ह्यांनी प्रतिसाद दिला. इथे ह्या ताया किंवा हे दादा सगळे बसलेले आहेत ना मॅडम, त्यातले एक दोघे जण सोडले ना तर ह्यांनी प्रत्येकाने प्रत्यक्ष अनुभव एक एक घेतलेला आहे. आणि अजय भोयर सारखा अजितदादा, हा बघा आमचे रायगड भूषण आहेत, हे पण एक चांगलं वक्तृत्व आणि अभ्यासू वक्तृत्व म्हणू शकतो अशा पद्धतीचं अजय सारखा कार्यकर्ता जर ह्या प्रशिक्षणाला उपस्थित राहतो, कैलास ती रेंज वाढते. अगदी कैलास पत्रकारिते क्षेत्रामध्ये आता समोर पुढे येत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींना घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.